Hare
कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णववृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय, पंडरीनाथ महाराज की जय, जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय।
उपस्थित सर्व भक्तवृंदांचं आजच्या या सत्संग कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. आषाढ चालू झालेला आहे, सुंदर असा पाऊस बाहेर पडत आहे आणि भक्तांच्या हृदयामध्ये आता एक ओढ निर्माण होते. कोणती ओढ? पांडुरंगाच्या दर्शनाची. आणि म्हणून काल तुकोबारायांची, आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखीना पायदिंडीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या साताऱ्यातून 6 तारखेला शिरणारी आपली ही पदयात्रा जी आहे, दिंडी आहे, ती निघेलच. आणि त्या अनुषंगानेच आज आपण आपला विषय घेतलेला आहे, संत महाराष्ट्रांचे. जे संत असतात, साधू असतात, यांचं चरित्र जे आहे ते आपल्या हृदयाला पावन करणारं असतं. जसे भगवंत आहेत, भगवंतांच्या लीलांचं श्रवण केल्यामुळे हृदय शुद्धीकरण होतच. तर तो असं म्हणतात की भगवंतांचे लीलांचे श्रवण करण्यासाठी आपल्याला भाग्य लागतं. भाग्यवान असेल तोच भगवंतांच्या लीलांचे श्रवण करण्यासाठी एकाग्र चित्तानं भक्तांच्या समुदायामध्ये येऊन बसतो आणि श्रवण करतो. श्रवणाची रुची असणं हे एक मोठं सौभाग्याचं लक्षण आहे. परंतु भगवंतांच्या भक्तांचं जे चरित्र आहे ते जे श्रवण करायचं सौभाग्य आहे ते फार दुर्मिळ आहे. भक्तांच्या चरित्र जर श्रवण करायची एखाद्याला संधी मिळत असेल तर त्याचं सौभाग्य अनेक पटीनं वाढतं. का? कारण की भगवंतांचं चरित्र जे आहे, भगवंतांच्या कथा आहेत, हृदयाचं मार्गांतर करतात. परंतु जेव्हा आपण भक्तांविषयी ऐकतो तर आपल्याला एक नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा मिळते आणि एक नवीन आशा हृदयामध्ये जागृत होते की मला जे प्राप्त करायचे हे मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर ते होऊ शकतं. कारण माझे जे आचार्य आहेत, जसे संत तुकोबा आहेत, श्री प्रभुपाद आहेत, आचार्यचा अर्थ काय? जे आपल्या आश्रमावरून शिकवतात. आणि म्हणून आपल्याला एक दिव्य अशी हृदयामध्ये चेतना जागृत होती की हा, हे एक जिवंत उदाहरण आहे माझ्यासमोर की हे मी भगवत प्राप्ती केलेली आहे आणि मलाही ते होऊ शकतं, मलाही भगवत प्राप्ती होऊ शकते, अशी एक आशा हृदयामध्ये निर्माण होते. म्हणून आपण संतांचे चरित्राचं श्रवण करणं केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असाही एक प्रश्न येतो की सर्व संत, महात्मा, साधू, भगवंतांचे सर्व अवतार हे काही केवळ भारतामध्येच येतात का? परवा एका ठिकाणी मी प्रवचन देत होतो, तिथे एका भक्ताने विचारलं, तुम्ही श्राद्ध क्रमाविषयी सांगत आहात, परंतु ते फक्त सनातन धर्मासाठीच आहे का, हिंदूंसाठी? बाकी विधर्मीय जे आहेत त्यांच्यासाठी काय हो? तर प्रथम आपल्याला ही प्रश्न का निर्माण होतात? कारण आपल्याला आपला इतिहास माहित नाही किंवा सनातन धर्म काय हे माहित नाही. सनातन धर्म म्हणजे शाश्वत, जो कधी नष्ट होणार आहे. आणि मूळ धर्म जर म्हणलं तर तो सनातन धर्मच आहे, इतर बाकी संप्रदाय आहेत. हे कसं समजणार आपल्याला? जर आपण पाहिलं भारतवर्ष जे म्हणतो आपण, जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे काय हो? जम्बूद्वीप म्हणजे ही संपूर्ण पृथ्वीवर भारतवर्ष म्हणलेला आहे. संपूर्ण इलाव्रत आहे, सर्व जी व्रत आहेत, म्हणजे रशिया घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, जपान घ्या, इराण घ्या, इराक घ्या, कुवेत घ्या, संपूर्ण पृथ्वीवरती चक्रवर्ती सम्राट असायचे. युधिष्ठिर महाराज कसे होते? चक्रवर्ती सम्राट. त्यांचं राज्य कुठं होतं? भारतावरती नाही, संपूर्ण पृथ्वीवरती. सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट, संपूर्ण पृथ्वीवरचे. त्याचप्रमाणे हे जे हिंदू पण धर्म नव्हे, हिंदू एक आपल्याला सिंधू नदीमध्ये मिळालेलं नाव आहे. धर्म म्हणजे सनातन, आपण सनातनी आहोत, पण आपल्याला माहित नाही ते हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हे म्हणून टाकलं स्लोगन आणि आपण तेच घेऊन चाललेलो आहोत. तर आपला जो धर्म आहे, जो सनातन धर्म आहे, तो संपूर्ण पृथ्वीला व्यापून होता आणि या पृथ्वीला व्यापून असल्या कारणाने हा संपूर्ण लोकांना लागू पडतो. या पृथ्वीवरच्या जे काही सिद्धांत वेदामध्ये सांगितलेले आहे, ज्या काही गोष्टी, जे काही नियम आहेत, जे काही अटी आहेत, ते सर्व लोकांसाठी आहेत. असं नाही की फक्त हिंदूंसाठी आहे, विधर्मीयांसाठी नाही. सर्वांना तो सिद्धांत लागू होतो तेवढाच. फक्त काय झालेलं आहे, भारत हळूहळू संकुचित होत आहे. कारण बघा की भारतच, जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक घर असतं आपलं आणि एका घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत.
स्वयंपाकाची खोली वेगळी आहे, आपलं लिव्हिंग रूम वेगळं आहे, हॉल वेगळा आहे, त्यानंतर बेडरूम वेगळं आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, स्टडी रूम आहे. असं या एका खोलीमध्ये, एकाच घरामध्ये अनेक खोल्या आहेत. त्याचप्रमाणे ही जग जी आहे भगवंतांचं ही जे एका घराप्रमाणे आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत. आणि त्यामधली जी भारत भूमी आहे, ही जी खोली आहे ती आहे आध्यात्मिक साक्षात्कारासाठी. म्हणून भगवंताचा जर शोध घ्यायचा असेल तर सांगितलं जातं कुठं जावा तुम्ही, भारतात जावा. आमचे गुरु महाराज जेव्हा भगवंताचा शोध घेण्यासाठी निघाले त्यांनी संपूर्ण पृथ्वीचा प्रवास केलेला आहे. आपण जर तो ग्रंथ वाचला असेल प्रशांत पथिक तर त्यामध्ये त्यांचं दिसतं ते. तर त्यावेळेला त्यांना जे मार्गदर्शन मिळालं, भगवंत कुठं सापडतील तर तुम्हाला भारतात सापडतील. का? कारण की हे देवघर आहे. इतर ठिकाणी मग बेडरूम आहेत, हॉल आहेत, लिव्हिंग रूम आहेत, बाकी सर्व खोल्या आहेत बाकीच्या देशांमध्ये. परंतु भारत भूमी जी आहे ते काय आहे, भगवंतांचं देवघर आहे, ते अभ्यासगृह आहे, आध्यात्मिक चेतना जागृत करण्याचं एकमेव स्थान आहे. आणि म्हणून ह्या भूमीवरती अनेक संता प्रकट झाले, अनेक अवतार प्रकट झालेले आहेत. आणि पहा की ह्याचं पुरावे पण मिळतात. जसं नालंदा युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय जे होते ते भारतामध्ये होते. तक्षशिला, नंतर पुष्पगिरी, हे जे होते वैभवी, ही सर्व असे 7 महान विश्वविद्यालय कुठे होते, भारतामध्ये होते. भारतामध्ये या विद्यालयामध्ये लाखो विद्यार्थी येत असत. संपूर्ण विश्वातून याचं, जपानवरून, ऑस्ट्रेलियावरून, रशियावरून, सर्व पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी. कारण इथं सर्व ज्ञान मिळायचं. विश्वविद्यालय म्हणजे काय असं नाही, तिथं अर्थशास्त्र आहे, वाणिज्य शास्त्र आहे, कलाशास्त्र आहे, शस्त्रविद्या आहे, अस्त्रविद्या आहे, सर्व प्रकारच्या 64 कला परिपूर्ण असे हे विश्वविद्यालय होते. आणि हे परंतु काळाच्या काळामध्ये हे नष्ट झाले. कसे झाले? ज्यावेळी मुघलांनी आतंक केला असं सांगितलं जातं, जो खिचडी होता त्याला एक दुष्कर आजार झाला. एवढा आजारी पडला की आता तो मरणार, कुठंच औषध सापडत नाही. मग कोणीतरी सांगितलं की नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये असे महान पंडित आहेत जे तुम्हाला बरं करू शकतात, म्हणजे बोलवा त्यांना. मग एक पंडितजी आले नालंदा युनिव्हर्सिटीवरून. त्यांनी पाहिलं खिचडीची अवस्था फार वाईट होती आणि तो म्हणाला, पहा मी कोण आहे, यवन आहे आणि मी तुमचं औषध मात्र घेणार नाही. आता मला औषध न देता तुम्ही बरं करायचं. मी तुमचं कुठलाही हिंदू आहेस, तू तुझं औषध कोणतंही घेणार नाही. मला तू बरं करायचं, नाही बरं केलं तर तुला मृत्यूदंड मिळणार. मग हे पंडितजी म्हणाले, ज्ञानाचे पुजारी आहेत ते म्हणाले, ठीक आहे तुम्ही कुराण वाचता? हा, कुराण वाचेन. ठीक आहे, रोज 50 पानं कुराणाची वाचायची. हा म्हणला, ठीक आहे हे चालेल. आणि त्यानं रोज 50 पानं कुराणाची वाचायला सुरुवात केली. 1 महिन्यानंतर हा खिचडी पूर्णपणे बरा झाला. आणि त्याला आश्चर्य वाटलं, हे असं कसं झालं की फक्त कुराण वाचून मी बरा झालो. म्हणजे त्याला पुन्हा बोलवा, काय केलं होतं? तर ते म्हणले, बोलवलं त्यांना. म्हणजे काय केलं? मी म्हणजे मी पानावरती औषध लावलं होतं. ज्या वेळेला तुम्ही असं करायचं त्यावेळेला ते औषध, आपली औषध असे प्रभावी आहे की नुसतं श्वास घेतला, वास घेतला तरी तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवतो. जसं आमच्या होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक फार्मसी आहे आणि तिथं आम्हाला फार्मसीमध्ये औषध बनवायला शिकवतात. तर ज्या वेळेला आम्ही औषध एक बनवत होतो, मी ते सर्दीचं औषध होतं. औषध बनवता त्याचा वास नाकेमध्ये गेल्यामुळे मला सर्दी झाली होती. म्हणजे ते औषधाचा प्रभाव असं नाही की फक्त पोटातून जाऊन घेतात, केवळ पाहून, केवळ श्वास घेऊन, केवळ स्पर्श करून पण औषधं आपल्यावर इफेक्ट करतात. आणि ते जे विज्ञान होतं ते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये होतं. आणि ज्या वेळेला हे खिचडीला समजलं की एवढं प्रगत विज्ञान यांच्याकडे आहे, त्याचा द्वेष अनेक पटीनं वाढला. अनेक मोठे सैन्य दळ त्यानं पाठवलं आणि या नालंदा युनिव्हर्सिटीला आग लावून टाकली. तिथे जे ब्रह्मचारी होते, शिक्षक होते, गुरुवर्य होतं, सर्वांची कत्ल केली. असं म्हणतात की जवळजवळ 1 कोटीहून अधिक ग्रंथ या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये होते. 6 महिने हे दत्तगत होतं, एवढी हानी. आणि आताच आपल्या माननीय पंतप्रधानांनी नालंदा युनिव्हर्सिटी पुन्हा स्थापित केलेलं आहे. आणि मी ऐकत होतो तर त्यांचं एक वाक्य माझ्या हृदयाला खूप
भिडलं. मोदी काय म्हणाले? मोदी म्हणाले वो हमारी किताबें जला सकते हैं, वो हमारी किताबें जला सकते हैं, लेकिन हमारे ज्ञान को नहीं जला सकते. तर ज्ञान हे कायम आहे, शाश्वत आहे. तर भारत विश्वगुरु होता आहे आणि असणार आहे जोपर्यंत आपल्याकडे ही ज्ञानाची संपदा आहे, जोपर्यंत आपल्याकडे ही शस्त्र, ही शास्त्रविद्या आहे, हे सर्व आहे. म्हणून आपण पाहतो की ज्या वेळेला मुघल आले त्यावेळेला त्यांना लोहा देण्यासाठी म्हणजे त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी पराक्रमाची कुठं कमतरता नव्हती. महाराणा प्रताप असू द्या, पृथ्वीराज चव्हाण असू द्या, आपले छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, यांनी आपले जे क्षत्रियपणा होता तो दाखवला होता. एवढे पराक्रम असून, एवढं ज्ञान असून तरी सुद्धा आपण पारतंत्र्यातच राहिलो. सर्व काय होतं आपल्याकडे, गणित चुकलं कुठं. आमचे गुरु महाराज म्हणतात, डिवायडेड वी फॉल, युनाइटेड वी स्टँड. युनाइटेड वी स्टँड. जर आपण एकत्र आलो तरच उभे राहू शकतो, आणि जर आपण विभाजित झालो तर आपला क्षय निश्चित आहे. आणि मग मुघल असू द्या किंवा यवन असू द्या किंवा ब्रिटिश, पोर्तुगीज कुणी असू द्या, ह्या सर्वांनी आपल्या त्या दोषाचा फायदा घेतला. त्यांनी काय केलं? डिवाइड अँड रूल केलं. आपल्याला जातीमध्ये वाटलं, आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वाटून टाकलं. आज पाहिलं तर अखंड भारत पाहायचा दुर्मिळ होणार आहे. पुढे पंजाबी लोक म्हणतात आम्हाला खालिस्तान वेगळा पाहिजे, इकडे केरळ लोक म्हणतात आमचं आम्हाला वेगळं पाहिजे, आंध्रवाले वेगळं मागतात. तर असं भारताचं विभाजन व्हायला लागलेलं आहे, कारण आपल्यामध्ये ती एकी नाही आहे. आणि ही एकी येण्यासाठीच आपल्या सर्व संतांनी साधूंनी प्रयत्न केलेले आहेत. तर आपण जर पाहिलं तर शास्त्र जी आहेत आणि शस्त्र ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असायला पाहिजेत. आजचा जर काळ पाहिला तर शास्त्र आणि शस्त्र विद्या दोन्हीही मध्ये आपण निपुण असेल तर आपण आपल्या सनातन धर्मासाठी काहीतरी योगदान भविष्यामध्ये देऊ शकतो, कारण आपल्या पूर्वजांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून पहा, इस 1200 ते 1600 हा जो काळ होता तो भक्ती काळ होता. का बरं भक्ती काळ होता? याच काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांच्या योजनेनुसार अनेक संतांनी जन्म घेतला, अवतार घेतला. कुठं गुरु गोनानक, गुरु गोविंद सिंग प्रकट होत होते, कुठं नरसिंह मेहता प्रकट होते, कुठं संत तुकाराम प्रकट होत होते, कुठं कबीरदासजी प्रकट होते. तर अनेक संत या काळामध्ये वेगवेगळ्या भारताच्या भूमीमध्ये प्रकट झालेले आहेत. आणि यांनी काम काय केलेलं आहे? आपल्याला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या प्रबोधनातून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या प्रवचनातून की कसा एक सनातनी हिंदू एकत्र राहील हे त्यांनी पाहिलेलं आहे. आणि यामध्ये पण विशेष असा आहे की महाराष्ट्र, महाराष्ट्राला म्हणतात संतांची भूमी. ह्याच्या नावामध्ये पाहणं किती गोडवा आहे, महाराष्ट्र. आपल्याला एक अभिमान असला पाहिजे नाही का? महामंत्र तसा महाराष्ट्र, सर्व राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ. का बरं हे श्रेष्ठ आहे एवढं महाराष्ट्र? आणि खरोखरच हे या भूमीवरती अनेक 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 संत प्रकट झालेले आहेत. अनेक संतांनी इथं आपलं योगदान दिलेलं आहे. आणि असेच संतांपैकी एक होते संत तुकाराम महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तर याच अनुषंगाने आज संत तुकाराम महाराजांच्या चरित्राविषयी आपण थोडंफार श्रवण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. संत तुकाराम महाराज तर म्हणलं तर हे जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये यांना फार मोठं स्थान आहे. तसं जे जयघोष असतो त्यामध्ये पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु ही उपाधी त्यांना मिळालेली आहे. रामेश्वर भट्ट जे होते त्यांनी हे त्यांना टायटल दिलं. जसं श्री प्रभुपादांना टायटल मिळालं काय? भक्ती वेदांत. तसं जगद्गुरु, कारण अभंग म्हणले तर तुकोबाचे. आज संपूर्ण विश्वामध्ये अभंग वाणी म्हणली तर संत तुकाराम महाराजांचे अभंग अत्यंत लोकप्रिय आहेत जनजनामध्ये. कारण तुकाराम महाराज कसे संत होते? एकदम साक्षात्कारी संत होते. निर्भीडपणे बोलणारे, रोखठोक बोलणारे, कुणाचीही काही हे चिंता न करता आपल्या वाणीद्वारे प्रत्येकाला
कठोर उपदेश देणारे असे हे संत होते. अचूक मार्गदर्शक होते ते आणि सुधारक संत म्हणून त्यांची गणना केली जाते. तसे हे संत तुकाराम महाराज. आणि हे संत तुकाराम महाराज कुठे प्रकट झाले? देहू गावामध्ये 21 जानेवारी 1608 यामध्ये त्यांच्या देहू गावामध्ये प्रकट आहे. आणि 19 मार्च 1650 त्यांचा निर्वाह आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती ते केवळ 42 वर्षे होते. आणि या 42 वर्षामध्ये त्यांनी एवढी मोठी भक्तीची क्रांती आणली. मी विचार करत होतो की जे साधू संत पुरुष असतात त्यांच्या कालावधी फार छोटा असतो पण कार्य फार मोठं असतं. जसे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवंत आहेत ते जेव्हा प्रकट झाले तर ते फक्त 40 वर्षे या भूतलावरती होते. शिवाजी महाराज केवळ 50 वर्षे होते. परंतु त्यांनी जे कार्य केलं त्याची तुलना कोणत्याही व्यक्तीशी करता येणार नाही. तो तुकाराम महाराज जेव्हा प्रकट झाले तर केवळ 42 वर्षे ते या पृथ्वी तलावर वरती होते. त्यांचं जे घराणं आहे ते वारकरी संप्रदाय. त्यांचं जर मूळ पुरुष म्हणलं तर कोणाचे विश्वंभर बुवा म्हणून होते. आणि हे विश्वंभर बुवा जे होते हे फारच आध्यात्मिक वृत्तीचे, सेवाभावी आणि सदैव भगवंतांच्या कथांमध्ये हरिनामामध्ये व्यस्त राहणार आहे. आणि एकदा त्यांची आई म्हणाली की हे विश्वंभर, आपल्या घराण्याची परंपरा आहे वारीची आणि आपल्यातनं अजून कुणी वारीला गेलेलं नाही, तू वारीला का बरं जात नाही? आणि हे ऐकल्याबरोबर विश्वंभरांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणले की हे माते, तू आज मला माझ्या जीवनाचा खरा देह, खरा उद्देश दाखवलेला आहे. आणि असे माता पिता लाभणे जे मुलांना आध्यात्मिक क्षेत्राकडे वळवतात फार दुर्मिळ आहे. श्रीमद भागवत जर तुम्ही पाहिलं त्यामध्ये वृषभदेव म्हणतात उपदेश, गुरु न सस्या स्वजनो न सस्या पिता न सस्या जननी न सस्या देवं न तच्छं न पिता सस्या न मोचयत समुपेत मृत्युम. त्याचा अर्थ काय आहे? ते म्हणतात की एखाद्याला आई होण्याचा, एखाद्याला वडील होण्याचा, एखाद्याला गुरु होण्याचा किंवा एखाद्याला देवता होण्याचा किंवा स्वजन होण्याचा अधिकार नाही जोपर्यंत तो त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांना भगवत धामामध्ये किंवा भगवत धामाची प्राप्ती करण्याचा मार्ग दाखवत नाही. त्याला आई बनू नये. जर ती आई आपल्या मुलाला भक्त बनवू शकत नसेल, त्याने वडील बनू नये, जन्म देऊ नये मुलाला, जर ते आपल्या वडिलांना आपल्या मुलांना भक्ती मार्गामध्ये लावू शकत नसेल, तो गुरु होऊ शकत नाही जर तो आपल्या शिष्याला भगवत धामाकडे घेऊन जाऊ शकत नाही. तर विश्वंभर एवढे प्रसन्न होतात, म्हणतात की माते, तू मला तो मार्ग दाखवलेला आहे. कोणता मार्ग दाखवलेला आहे? पंढरीच्या वारीचा मार्ग दाखवलेला आहे. म्हणून श्री गुरुदाय गौर सुंदर भगवान की. आणि मग हे विश्वंभर बुवा जे होते यांनी ठरवलं की आता कुठं जायचं? पंढरीला जायचं. आणि पंढरपूरला निघाले. आता पंढरपूरला जायचं म्हणजे पर्यटन स्थान नाही होते. काय केलं पाहिजे तिथं जाऊन? कसं गेलं पाहिजे? संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात, चला पंढरीशी जाऊ विठू रुक्मावर पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान, संत महंता होतील भाटी बेटी आनंदे नाचू वाळवंटी, ते तीर्थाचे माहेर ते सुखाचे भंडार, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे हेची भाग. तर किती सुंदर वर्णन 4 ओळीमध्ये केलं. चला पंढरीशी जाऊ विठू रुक्मावर पाहू. कुणाचं दर्शन घ्यायचे? विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घ्यायचे. डोळे निवतील कान मना तेथे समाधान. डोळ्याचं समाधान होईल जेव्हा आपण पांडुरंगाला पाहणार आणि रामकृष्ण हरीचा गजर जेव्हा कानामध्ये घुसेल तेव्हा हृदय आणि मन प्रफुल्लित होऊन जाईल. संत महंता होतील भेटी. आणि त्या पंढरपुरामध्ये काय करायचं? कुणाच्या भेटी घ्यायच्या? संतांच्या, महंतांच्या. आनंदे नाचू वाळवंटी. आणि त्या चंद्रभागाच्या वाळवंटावरती आनंदाने प्रेम ध्वनी करत आम्ही नाचू. आणि तुकाराम महाराज म्हणतात थोडे की जन्म नाही रे अनेक तुका म्हणे हेचे भाग. की हे जर या पद्धतीने आपण वारी केली तर ऐका, पुन्हा येते येणे नाही, पुन्हा जन्म येतं घ्यायचा नाही. आणि हे जे संत बल्लोबा हे होते विश्वंभर बुवा, हे पालन कसे करायचे? 100% एकादशीचं पालन केलं त्यांनी. आता तुम्हाला 100% म्हणजे काय?
आपण जे करतो ती 30-35% वरची एकादशी असते. तर 100% एकादशी म्हणजे दशमीला एकादशीची सुरुवात होते. दशमीला एक वेळ भोजन घ्यायचा, प्रसाद घ्यायचा दुपारचा, त्यानंतर काही नाही. एकादशीला पूर्ण निर्जल एकादशी. आणि ज्या वेळेला द्वादशी येते त्यावेळेला पारणा करताना पण केवळ एक टाइम. ही झाली 100% एकादशी. तर विश्वंभरबुवांनी 100% एकादशीचं पालन केलं ते. आणि पहिल्या वारीला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतले, हृदय प्रफुल्लित झालेले आहे. 5 दिवस तिथं मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर म्हणाले की आता निघायचं. चाहताय कुठं मन पांडुरंगाच्या चरणीमध्ये अडकून बसले. डोळ्यामध्ये पाणी आणून अश्रू आणून प्रार्थना करले, पांडुरंगा मी पुन्हा येणार आहे, लवकरच पुढच्या वारीला, आता निघतो, आता निरोप घेतो. गेले आणि 15 दिवसानंतर त्यांच्या जसं एक सासूरवासीन असते ना, माहेरची ओढ लागती, तशी विश्वंभरबुवांना ओढ लागली होती. पुन्हा कधी पांडुरंगाचं दर्शन होईल, पुन्हा कधी होईल. गेले तिथं, मन पंढरपूरमध्येच ठेवून आले, शरीरानं पोहोचले घरी. देहूगाव मध्ये आलेले आहेत. आणि तिथं पोहोचल्यानंतर सर्व आपली सेवा करत असताना लगबगीनं दुसरी एकादशी येते आणि विश्वंभरबुवा लगेच निघाले. दशमीला सुरुवात केली, प्रस्थान केलं, चालत चालत. त्यावेळेला असं नाही की आता आपण फक्त वर्षातून एकदा चालत जातो पंढरपूरला दिंडीतून. त्यावेळेला प्रत्येक वारीला 15 दिवसाला पंढरपूर वारी म्हणजे काय, प्रत्येक वेळेला फिरत राहणे, फक्त महिन्यातून 2दा पांडुरंगाच्या दर्शनाला धावणे, ही वारी. आणि म्हणून अशी ते वारी करायचे. म्हणून बघा, वारी म्हणजे अशी आपण असं नाही घेतलं पाहिजे की बाबा एक पायपीट नाही झाली पाहिजे. असं सांगितलं जातं की चुकवी जन्म मृत्यूची फेरी तीच खरी वारी. जर तुम्ही वारीमध्ये आहे तर तुमची जन्म मृत्यूची फेरी चुकली पाहिजे. अशा लेवलची, अशा स्टँडर्डची, अशा प्रकारची, अशा चिंतनामध्ये ही वारी झाली पाहिजे. केवळ पांडुरंगाचं स्मरण, केवळ त्याचंच चिंतन आणि त्याला भेटीची ओढ की केव्हा मी ते माझ्या पांडुरंगाला पाहिन. संपूर्ण वारीमध्ये जर एकच चिंतन आहे की माझे पांडुरंगाचं मला दर्शन होणार आहे, दर्शन होणार आहे, दर्शन होणार आहे, डोळे निवतले कान मना तेथे समाधान. आणि जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा हृदयामध्ये एक समाधानाचा, आनंदाचा स्फोट होतो, ती म्हणजे खरी वारी. तर अशा चेतनेमध्ये आपण ही वारी केली पाहिजे. आणि विश्वंभरबुवा हे करत होते. हळूहळू वारीवर वारी करत होते. आणि जेव्हा एक 8-10 वारी झाली, पांडुरंगाने पाहिले की किती प्रेमळ भक्त आहे हा माझा. आणि रुक्मिणीला म्हणाले पांडुरंग, हे रुक्मिणी, आपला हा भक्त प्रत्येक 15 दिवसाला धावत पळत येतोय आणि त्याची फार धावपळ होती. आपण एक काम करू, आपण दोघेही देहूगावला जाऊ. पंढरीनाथ निघाले, देहूकडे आहे. सकाळी सकाळी विश्वंभरबुवांना एक स्वप्न पडलं की बुवा उठा, पहा मी आलोय. त्यांनी स्वप्नात पाहिलं तर रुक्मिणी समवेत पांडुरंग त्यांच्या स्वप्नात आहे. मी आलोय, देहूमध्ये आलोय. ते उठले, तसे पांडुरंग पळायला लागले आणि विश्वंभरबुवा त्यांच्या मागे पळतात. ते पळत 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 कुठे गेले, एका आमराईमध्ये जाऊन थांबले. आणि आमराईमध्ये गेल्यानंतर स्वप्न तुटलं. विश्वंभरबुवा उठले, म्हणले की हे कसं स्वप्न होतं. त्यांनी बाकीच्या सर्व बुवांना बोलवलं आणि त्यांच्या स्वप्नाचा दृष्टांत सांगितला. हे ऐकल्याबरोबर सर्व म्हणले की नाही, पांडुरंग आले असते. सर्वजण आमराईमध्ये धावत आले, शोधतात, पांडुरंग कुठं सापडत नाही. थोडीशी निराशा झाली. परंतु थोड्याच वेळानंतर अबीर, तुलसी दलांचा, वैजयंती मालांचा सुंदर सुहास येऊ लागला. ते म्हणजे पांडुरंग घेतच आहे. आणि त्यांनी पाहिलं कुठून येतोय हा सुहास. कुदळी फावडे घेऊन आले होते आणि खांदायला लागले. तोपर्यंत आकाशवाणी झाली की थांबा, तिथं वैकुंठपती यांनी शरण घेतलेली आहे, तिथं ते शयन करत आहेत. फावड्याचा उपयोग करू नका, हाताने माती बाजूला करा. मग सर्व वारकऱ्यांनी हाताने बाजूला माती करायला सुरुवात केली आणि खाली अत्यंत सुंदर असे हे विठ्ठल रुक्मिणी तिथं प्रकट झाले. बोलो श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की. आज ही देहू गावामध्ये हे विठ्ठल रुक्मिणी तिथं विराजमान आहेत. कारण विश्वंभरबुवांनी यांची साठी एक मंदिर बांधलं आणि त्यांची जीवे भावा सेवा करू लागले. आणि जेव्हा हे जग सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी 2 गोष्टी मागितल्या. ते म्हणजे माझे जे वंशज असतील त्यांची तुम्ही काळजी घ्या, हे पांडुरंग. आणि ह्या
पृथ्वी तलावरती जेवढे पण जीवात्मा आहेत त्यांना दर्शन देण्यासाठी तुम्ही एका कल्पासाठी इथंच शाश्वतरित्या थांबा. आणि म्हणून आज ही पांडुरंग देहूगाव मध्ये प्रकट आहे. आणि जेव्हा मग विष्णुभगवानची जाण्याची वेळ आली, वैकुंठातून विमान आलेलं आहे त्याच्यासाठी, त्याच्यावरती बसून ते निघून गेले. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आमाई आणि हरी आणि मुकुंद असे 2 मुलं. आता हे मुलांनी पाहिलं, आता जे भगवंताचे भक्त असतात ना त्यांना काही कमी नसते पहा. अत्यंत श्रीमंत असं एक घराणं होतं. आणि हरी आणि मुकुंद जेव्हा वडील गेले निघून तेव्हा त्यांच्या अध्यात्मापासून थोडासा कल बाजूला झाला. त्यांनी काय केलं, त्यांनी शासकीय नोकरीला सुरुवात केली. ते एका राजाच्या दरबारामध्ये जाऊन तिथं क्षत्रिय झाले आणि भरपूर मानधन मिळत होता. नंतर देहूगाव सोडून ते तिथं जाऊन बसले आमाईला घेऊन. आणि इकडे पांडुरंग आमाईच्या स्वप्नात येत, म्हणजे आमाई मी तुमच्यासाठी आलो इथे देहूमध्ये आणि तुम्हीच मला सोडून गेला, माझी सेवा करत नाही. मग ते आपल्या मुलांना सांगायचे, अरे हरी, अरे मुकुंद, आपण गेलं पाहिजे. ते म्हणायचे, आई शांत हो, जाऊ करू आपण सेवा. अनेक वेळा असे पांडुरंग त्यांच्या स्वप्नामध्ये येत आणि शेवटी एकदा आले, म्हणाले की ह्या वेळेला जर तुम्ही नाही आलं तर नक्की अनिष्ट घडेल काहीतरी. आम्ही फार घाबरली आणि तिने मुलांना सांगितलं की हे पहा, आता तू आपण गेलं पाहिजे. कारण पांडुरंगाने आता चेतावणी दिलेली की तुम्ही माझ्या सेवेसाठी नाही आला तर काहीतरी अनिष्ट घडेल. मग ते पण हसत म्हणाले, ठीक आहे आई, आता शेवटचं भोजन द्या आम्हाला आणि मग आपण जाऊया देहूला. आणि प्रसादाला बसले. आम्हाला सुंदर सोपा एक केला, हरी मुकुंदला खायला खाऊ घातला आणि जेवण करत असतानाच निरोप आला की युद्ध सुरू झालेलं आहे. आणि युद्ध सुरू झाल्याची वार्ता समजता ते दोघं जेवता ताटावरून उठली, दोन्ही भाव युद्धामध्ये गेली आणि तिथं मारली गेली. परंतु पहा, भगवान कधीही विसरत नाहीत आपल्या भक्ताला दिलेलं वचन. ते जेव्हा गेली त्यावेळेला त्यांच्यासाठी पुष्पक विमान आला, वैकुंठाला घेऊन आलं. काय योगदान होतं त्यांचं? काहीच नाही. भगवंताला सोडून आले ते एकटे. पण तू विश्वंभर मुवाला दिलं होतं वचन की मी तुझ्या वंशाची काळजी घेईन. आणि म्हणून हरी आणि मुकुंद साठी वैकुंठातून विमान आलेलं आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी. त्यांना घेऊन गेले. तर हे भक्ताच्या शब्दामधला ताकद आहे. आपण बऱ्याच वेळेला भक्ताच्या शब्दाच्या शक्तीकडे लक्ष देत नाही. जसं आपले आचार्य जे आहेत श्री कृपाल यांनी पण एक वचन दिलेलं आहे, एक भाकीत केलेलं आहे, चेतावणी दिलेली आहे, सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की कमीत कमी तुम्ही 16 माळा जप करा. काय सांगितलं? तसं 64 माळाचा नियम आहे बरं का. आपण गौडीय वैष्णवांना सांगितले रोज 1,00,000 नाम जप झाला पाहिजे. पण प्रभुपादांनी डिस्काउंट दिलाय, कलियुगमध्ये डिस्काउंटची सवय असल्या कारणाने. तो 16 माळा, ठीक आहे 16 माळा. किती वेळ लागतो? 2 तास. तर 2 तास 16 माळा जप करा. 4 नियमांचं पालन करा. 4 नियम सांगितले, मांसाहार नाही, जुगार नाही, नशापा नाही, व्यभिचार नाही. आणि मी तुम्हाला भगवत धामात घेऊन जाईल. कोण म्हणले? प्रभुपाद. पुढच्या गेटनं नाही तर मागच्या गेटने घेऊन जाईल. मागच्या गेटची चावी आहे माझ्याकडे. आपण फार लाईटली घेतो प्रभुपादांना, त्यांचे शब्द आहेत आणि त्यांनी करून दाखवलं. जपानमध्ये प्रचार होत नव्हता, तिथं कोणी जायला तयार नव्हतं. त्यावेळेला प्रभुपाद म्हणले जर कोणी भक्त जपानमध्ये गेला आणि त्याने प्रचार केला तर मी स्वतः त्याला न्यायला येईल. आणि सुदामा महाराज म्हणून होते प्रभुपादांचे शिष्य. ते गेले जपानमध्ये, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. फार जोरात प्रचार केला. आज ही तिथं मंदिर आहे आपले पुण्यातील ब्रह्मचारी तिथं आहे. तर तिथं प्रचार केला त्यांनी. आणि काही काळानंतर हे सुदामा महाराज जे होते ते इस्कॉन पासून वेगळे झाले. असते काही समस्या, बाहेर निघून गेले, भक्तीमध्ये नाहीत. आणि जेव्हा शेवटचा क्षण आला त्यावेळेला ते पुन्हा मंदिरकडे आकर्षित झाले. मंदिरमध्ये आलेले होते. आता शेवटच्या क्षणानंतर ते हॉस्पिटलाइज झाले, हॉस्पिटलमध्ये आहेत, झोपलेले आहेत, मृत्यूशय्यावरती आहेत. आणि ज्या वेळेला त्यांचे डोळे बंद होणार, शेवटचा श्वास घेणार, त्यावेळेला अचानक ते उठले, प्रभुपाद. त्यांनी कारण प्रभुपादांना समोर पाहिलं होते. धावत गेले. तर येतात प्रभुपाद येतात. आणखी एक उदाहरण मी पाहतो की प्रभुपाद आपल्याला इतके एवढे उदाहरण आहेत ना की आपल्याला असं वाटतं की प्रभुपाद आपल्याला सोडून गेले.
तर असे हे विश्वंभर बुवा. आणि मग हे विश्वंभर बुवाचं जे वंशावळ होतं, अमाई देवी आली, पुन्हा आपल्या गावामध्ये आलेली आहे. आणि गावामध्ये आल्यानंतर जी हरीची पत्नी होती ती गरोदर होती, आणि मुकुंद ची पत्नी जी होती ती सती गेली, ती गरोदर असल्याकारणाने गेली नाही. देहू गावामध्ये आल्यानंतर मग यांनी ठरवलं की ती म्हणजे तू आता माहेरी जायचं काय करणार, मी तुला घेऊन कसं विचारणार, तू वडिलांकडे राहा. आम्हाही एकटीच देहूमध्ये आली आणि विठ्ठल रुक्मिणीची सेवा करत होती. वृद्धपा काळ आला, म्हातारी झाली. त्यावेळेला पांडुरंगाने ठरवलं, रुक्मिणीने म्हणाल की आपण दोघे जाऊया, आता हिची सेवा केली पाहिजे. पहा कसे आहेत भगवान. ते म्हणले की फार वृद्ध झाली आमाई, आणि त्यांनी रूप घेतलं कुणाचं, हरीचं आणि त्यांच्या पत्नीचं. आले पांडुरंगाने रुक्मिणी, छोटे छोटे सेवा करत आहेत. आमाईला स्वयंपाक, आमाईला आंघोळ घालणे, आमाईला खाऊ पिऊ घालणे, तिची सेवा करणे, सर्व सेवा भाऊ केल्या. आणि ज्या वेळेला आमाईने ध्येय त्याग केला तेव्हा अंतिम संस्कारही पांडुरंगाने केला. लोकांना समजलं नाही, सून तर तिकडं आहे माहेरी. आणि जेव्हा सुनाला समजलं की सासूबाई गेल्या, ती आली, तर लोक म्हणजे अगं तू इथंच होती की, मी कुठे इथं होते. अगं तूच तर तुझ्या पतीनं ते विसरून गेले होते सगळे की हरित मारला गेलेला आहे, तुम्ही दोघांनीच संस्कार केला, एवढा चांगला कार्यक्रम झाला अंतिम संस्कारचा. आणि त्या वेळेला तिला समजलं की पांडुरंग आले होते. मग विठोबा, हा हरीचा जो मुलगा होता तो विठोबा होता, तो धावत पांडुरंगाच्या चरणावरती गेला, म्हणाला हे पांडुरंग मला तुमच्या सेवेत लावून घ्या. आणि त्यानंतर मग हा विठोबा, त्यांचा मुलगा पदाजी, त्यांचा मुलगा शंकर आणि त्यांचा मुलगा कन्हैया, असं हे वंशावळ, या सर्व वंशावळाची सेवा चालू केली. आणि या कन्हैयाचेच पुत्र झाले वल्लोबा, जे तुकाराम महाराजांचे पिताश्री, आणि कनकाई देवी. तर वल्लोबा आणि कनकाई देवी यांच्या पोटी हे अत्यंत साधं कपल, दिवस रात्र भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न राहणार, सदैव हरिनाम घेणार, आणि एकच प्रार्थना करायची की आम्हाला एक पुत्र पाहिजे, असा पुत्र पाहिजे जो भागवत धर्माचा संपूर्ण जगामध्ये प्रचार करेल, असा पुत्र द्या आम्हाला. दिवस रात्र एकच मागणी. आणि असे प्रार्थना करत असल्या कारणाने, हरिनाम घेत असताना आणि प्रसादा व्यतिरिक्त काही न ग्रहण करणारे, एकादशी व्रताचं पालन करणारे, आणि म्हणून त्यांच्या समोर एक दिवशी त्रिदेव प्रकट झाले. आणि त्रिदेव म्हणाले काय पाहिजे तुम्हाला. आणि त्यावेळेला ते म्हणाले हरे कृष्ण, की आम्हाला असा पुत्र वैष्णव भक्त पाहिजे. ठीक आहे. तर पहिला पुत्र शिवकृपेने प्राप्त झाले सावजी, अत्यंत वैरागी व्यक्ती, संसारामध्ये अजिबात मन न रमणारा. भगवान विष्णूच्या कृपेने प्रकट झाले दुसरे पुत्र तुकाराम महाराज. आणि कान्होबा ब्रह्मदेवांच्या कृपेने प्रकट झाले, जे अत्यंत बुद्धिमान होते. तर असे हे त्रिदेवांच्या कृपेने यांना 3 अपत्य झाले. आणि मग हे सर्व चाललेला असताना संसार, महर्षी बुवा एक गोष्ट सांगतात. सांगते तुकाराम महाराज इथं आले कसे हो, तर ते कथा सांगतात. ते म्हणतात की एकदा वैकुंठामध्ये मीटिंग झाली, मीटिंग होती तिथं, आणि ते म्हणाले की अरे पृथ्वी लोकांवरती फार हाहाकार चाललेला आहे. जसं मी सांगितलं की संत महंत कसे आले इथं, तर भगवंतांच्या निर्देशनातून येत असतात. तर ते म्हणले की चला पृथ्वीवर चाललेले आता कुणी तर गेलं पाहिजे आणि ह्या प्रचाराची दुवा सांभाळली पाहिजे. मग कोण येणार. तर तिथं नामदेव होते, नारद, हनुमान, सर्वजण बसलेले आहेत, संत एकनाथ आहे, जनाबाई आहेत. तर भगवंतांनी सांगितलं की हे नामदेव, तुझं कार्य अपूर्ण राहिले थोडं अभंगाचं. आता या पृथ्वी तलावरती कलियुगचा आरंभ झालेला आहे, निराकारवादाचा प्रचार वाढलेला आहे, अद्वैतवाद वाढलेला आहे, सर्व हेंद्री शेंद्री सारखे ढोंगी बुवा उदयास आलेले आहेत, जे समाजाचं पथ भ्रष्ट करत आहेत. आणि या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी गेलं पाहिजे, भागवत धर्माचा प्रचार केला पाहिजे. सगुण निर्गुण यामध्ये लोक गुंतून गेलेले आहेत, सगुण भक्तीचा तो प्रचार केला पाहिजे. आणि म्हणून असं सांगितलं जातं की हे नामदेवच होते जे संत तुकाराम म्हणून पुन्हा इथं प्रकट झाले आणि ज्यांनी अभंगांची रचना केली, ज्याच्याद्वारे त्यांनी समुपदेशन केलेलं आहे. तर मग तुकाराम महाराज हे मुलं मोठी होऊ लागली. असं म्हणतात की त्यांचे अमाप संपत्तीचे मालक होते. तसे पाहिलं तर त्यांचं बालपण खूप सुंदर गेलं.
परंतु भगवंत आपल्या भक्तांची नेहमीच परीक्षा घेत असतात. तो वेळ पण गेला, म्हणतात ना, सुख दुःख समान राहत नाही, एक जात राहतं. आणि भक्तांच्या जीवनामध्ये तर सुख दुःखाचा प्रभावच होत नाही, ते आपण भक्तांच्या जीवनावर पाहतो. आणि मग एक वेळ आली की आता त्यांच्या संसारामध्ये प्रवेश केला आणि त्याजवळ संघर्ष चालू झाला. ज्या वेळेला संत तुकाराम महाराज केवळ 13 वर्षाचे होते, कारण पूर्वी लहानपणी विवाह व्हायचे, तर त्यांचा पहिला विवाह झाला रुक्माई देवीची. ती दम्याच्या आजाराने सदैव ग्रस्त राहायची आणि म्हणून दुसरा विवाह झाला त्यांचा जिजाईशी, जिला तुकाराम महाराज प्रेमाने आवळी म्हणायचे. तर हा संघर्ष चालू झाला, कारण आता वय वर्ष 17 आणि असं म्हणतात की ह्या 17 वर्ष असताना त्यांच्या वडील वैकुंठ गमन झाले आणि तुकाराम महाराजांना फार दुःख झालं. आणि म्हणून ते म्हणतात, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाळोनी, एकांकी केला वीर राशीचा धनी, कडिये वाहुनी भार कांदी. जेव्हा त्यांचे वडील गेले ते म्हणले की बापाचं महत्व तेव्हा कळतं ज्यावेळेला तो सोडून जातो. जोपर्यंत बाप घरात आहे ना तोपर्यंत त्याचं महत्व समजत नाही आपल्याला. ते म्हणतात एकांकी केला मला वीर राशीचा धनी, एवढा धन संपदा माझ्यासाठी ठेवून गेले. कसे हो? कडिये वाहुनी भार कांदी. स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी भार व्हायला मला जाणून दिलं नाही, तर हाताच्या पोळाप्रमाणे माझ्या बापाने मला सांभाळलं. आणि त्यानंतर त्याच वर्षी त्यांच्या आईनेही देह सोडला आणि तुकाराम महाराजांच्या वरती अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळला. आणि ते म्हणतात, काही नाही माता गौरवित बाळा, काही नाही लढा पाळीत ती, काही नाही त्याची करीती सेवा, काही नाही जीवा गोमटते, अमंगलपणे कंठाण धरी उचलून या करी धरी कंठी. की ही माता कशी आहे, कितीही संकट येऊ द्या, कितीही थकलेली असू द्या, कितीही तिला त्रास असू द्या, पण बाळासाठी ती रोज झिजते. तर आई वडिलांचा आशीर्वाद, आई वडील घरामध्ये असणं हे एक मोठं सौभाग्याचं लक्षण आहे. संत तुकोबा हे सांगतात आपल्या अभंगातून की जेव्हा त्यांचे आई वडील गेले तर त्यांना किती अपार दुःख झालं. ज्या वेळेला ते केवळ 18 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांचे जे थोरले भाऊ होते सावजी, त्यांच्या पत्नींनी देह सोडला. तर सावजी पहिल्यापासून विरक्त वृत्तीचे, जसंच पत्नीने देह सोडला यांनी संसार सोडला. ते म्हणजे मी तीर्थाटनासाठी निघून जातो आता. आणि त्यांनी तीर्थयात्रा चालू केली. पुढे ते काशीमध्ये आले, तिथंच राहिले आणि तिथंच त्यांनी देह त्याग केला. आता जेव्हा थोरला भाऊ गेला निघून त्यावेळेला सर्व जबाबदारी वयाच्या 18 वर्षी तुकोबारायाच्या खांद्यावरती आली. एक लहान भाऊ आहे, 2 पत्नी आहेत आणि मुलं आहेत. या सर्वांची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे. 20 वर्षाच्या असताना त्यांची जी पहिली पत्नी होती, दमाची ग्रस्त होती, तिचं निधन झालं. आणि त्याचबरोबर तिच्यापासून संताजी नावाचा एक पुत्र होता, त्याचंही निधन झालं. आणि तुकाराम महाराज चिंतन करू लागले की ज्या घरामध्ये काही उणं नव्हतं तिथं आता एक उणं पडायला लागलं होतं. एक व्यक्ती त्याला सोडून जायला लागलेली होती. आणि त्यातच भर म्हणून त्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला. सर्वकडे हाहाकार माजला, खायासाठी अन्न नाही, गुरंढोरं मरू लागली. आणि तुकाराम महाराज जसं मी सांगितलं की म्हणतात वीर राशीचा धनी, मोठं त्यांच्याकडे धन संपदा होती. तर ते म्हणतात की त्यावेळेला त्यांची सावकारकी होती, म्हणजे कर्ज खाते त्यांच्याकडे होते. लोकांना ते कर्ज द्यायचे त्यांच्या वडील. अनेक असे बंडलच्या बंडल खोली भरून त्यांच्याकडे कर्ज खाते होते. एवढं त्यांच्याकडे हे श्रीमंती होती. परंतु ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की दुष्काळ पडलेला आहे, लोकांना खायला अन्न नाही, त्यांनी सांगितलं कान्होबाला की ते सर्व कर्ज खातं घेऊन ये, त्यातले 2 हिस्से केले, हे तुझ्या वाटणीचे तुला घे, माझ्या वाटणीचे मी इंद्रायणाच्या धुवामध्ये बुडवून देतो. आपल्या घरात असणार नसणारं सर्व धन ऐवजी धान्य सर्व इतरांना वाटून टाकलं. असं केल्यानंतर सर्वांना आनंद वाटला पाहिजे होता बाजूच्या, पण नाही. त्यांचे ते सगळे सोयरे होते, मित्रमंडळ होती, सर्व त्यांची हेटाळणी करू लागले. सर्व म्हणू लागले की ह्याला व्यवहार कळत नाही, हा मूर्ख आहे, याला काही जमत नाही. एवढंच नाही तर त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्याबद्दल वाईट बोलू लागली. हळूहळू त्यांना सर्व लोकांची हेटाळणी करू लागली की हे काय चाललेलं आहे. अपार दुःख झालं तुकाराम महाराजांना त्यावेळेला. आणि मग ते म्हणले की एकांतवासात जायचं.
त्यावेळेला त्यांनी ठरवलं आणि ते भामचंद्र डोंगरावरती जाऊन बसायचे आणि तिथे जाऊन ते म्हणायचे, काय म्हणायचे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती येन सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येते. की आता ही माझे सगळे सोयरे पण ही वृक्षवल्ली ही पक्षी हेच माझे सगळे सोयरे आहेत. त्या जगाशी मला काही घेणं देणं नाही, मला काही संबंध ठेवायचा नाही. एकांताचा वास नाही गुण दोष येते. ती एकांतात राहिल्यामध्ये कुणाचं गुण बघायला नको, कुणाचा दोष पाहायला नको. आकाश मंडप पृथ्वी आसन रवी तेथे मन क्रीडा करी. आणि हे पहा, आकाश हे मंडप आहे, हे पृथ्वी माझं आसन आहे आणि मन इथं माझं रमतंय. आता कथा कमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा असुवरी. कंथा म्हणजे जीर्ण वस्त्र जे आहे आणि कमंडलू हेच मला आता सुख देत आहे, ह्याच्या पलीकडे मला काही नको. हरी कथा भोजन परवडी विस्तारा करुणी प्रकाश सेवा रुची. हरी कथा हेच माझं आता भोजन झालेलं आहे आणि प्रचार करणे, कथांचं श्रवण करणे हेच माझं जीवन झालेलं आहे. तुखा मने होय मानसी सुसंवाद आपलासी वाद आपनासी. आणि आता ते आत्माराम झाले, ते स्वतःची संवाद करू लागले, आपल्या मनाशी त्या परमात्म्याचा शोध घेऊ लागले होते. असा हा त्यांनी एकांतवास पत्करला. परंतु त्यांची जी पत्नी होती ना, जरी ती त्यांना वाईट बोलली होती पण पतिव्रता होती, अत्यंत प्रेम केलं आवडीने तुकोबासाठी. आणि म्हणून तुकाराम महाराज जिथं कुठं असायचे तिथं ती त्यांना शोधून काढायची. भामचंद्रावरती आहेत किंवा कुठे दुसऱ्या डोंगरावर आहेत तिकडे ते जायची, धावत धावत जायची. एकदा अशीच जात असताना तिच्या पायामध्ये काटा मोडला, कळवळत खाली बसली आणि पांडुरंगाला काढायची. पांडुरंग धावत पळत आले, म्हणजे काय झालं ग बाई, काटा मोडलाय, थांब मी काढतो. काटा काढला, म्हणजे बाबा तुझं नाव काय, म्हणजे विठू. त्या काळ्याचं नाव काय, एवढा तिला राग पांडुरंगाबद्दल. आणि तिथंच तिनं दगड घेऊन त्यांना मारण्यासाठी धावत गेली. आणि मग पुढे वरती गेली, डोंगरावरती पांडुरंगाचं चिंतन करत बसलेले तुकोबाराया. त्यांना भाकर दिली, घरामध्ये अन्नाचा तुटवडा, एकच भाकर आली होती. पांडुरंग कुठं सोडतात तो, पांडुरंग चालत चालत मागं मागं आले तिच्या. आणि तुकाराम मला हसायला लागले, म्हणजे अरे आज पूर्व आणि पश्चिम दिशा एकत्र कशा आलेल्या आहेत, आवळी आणि विठोबा एकत्र तुम्ही. पांडुरंग बसले, तुकोबा म्हणतात, अगं आवळे पांडुरंगाला वाढ, त्याला काय कमी आहे, मस्त 56 भोग खातो तो त्याच्याकडे. म्हणजे अगं आपल्याकडे आलेले आहे त्यांना एकच भाकरी, तीच भाकरी तिने वाढली पांडुरंगाला. पांडुरंगाने ती ग्रहण केली. आणि पाहते काय की आता म्हणतात तुकोबा की मला पण वाढ. आता त्यांना काय माहित काय एकच भाकरी होती, आता आवडीला समजा काय वाढायचं. आणि जसंच तिनं पुन्हा कपडा दूर केला तर तिथं 56 भोग नानाविध प्रकारचे व्यंजन होते. तिला समजा म्हणजे माझी मंगळाईची कृपा आहे. पांडुरंगाला कुठे श्रेय देते, माझी मंगळाईची कृपा आहे. अशा प्रकारे ही आवडी. कधी कधी तिला समजायचं ना कुठं जायचं, अत्यंत त्रास होते. तर मी तुकोबा म्हणाले एक काम करावले, तुला माहित होत नाही ना मी कुठं आहे, तर तू काय करायचं, ज्या डोंगराच्या खाली यायचं तिथे एखादा जो दगड असेल ना तो उचलायचा, ज्या आणि कानाला लावायचा, ज्या दगडातून विठ्ठल 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 आवाज तिथं मी असणार आहे. अशी निर्मळ भक्ती या आवडीची. आणि ही आवडी नेहमी त्याच्या बरोबर सतत आपल्या पतिदेवाची सेवा करण्यासाठी तत्पर राहायची. आणि मग आता भोजन झालेलं आहे, पाणी, कारण की ज्या वेळेला काटा लागला त्यावेळेस डोक्यावरचं मडकं खाली पडून फुटून गेलेलं होतं. आता पाणी मागतात, तर पांडुरंग म्हणतात तो दगड उचल बरं. आवडी म्हणते हो काय मायावी आहे व्यक्ती, असेल पण कदाचित जाऊन पाहूया. जसा दगड उचलला तिथं पाण्याचा फवारा आला. आजही भामचंद्र डोंगरावरती गेलो तिथं पाणी आहे, तिथं पाहायला मिळतं. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे तिथंही आहे. आणि मग हे सर्व झाल्यानंतर तिथं आवडी म्हणते की पहा की तुम्ही इथं एकांतात येऊन बसता, तिथं पोर बाळ उपाशी मरत आहे, तुम्ही संसारासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं हे करून चालणार नाही, परमार्थ करा तुम्ही, पण संसार पण करा, तुमची काही जबाबदारी आहे. आणि तेव्हा तुकोबा म्हणतात की आवडी आज तुम्हाला एक मोठं ज्ञान दिलं की असं भगवंताला शोधायचं नाही, जबाबदाऱ्यांना टाकून भगवंत सापडत नाही, जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. आणि मग त्यांनी व्यापार करायला सुरुवात केला.
व्यापार करण्यासाठी एका त्यांच्याकडे 4 बैल होते. दुष्काळ पडलेला होता, त्यातली 3 बैल मरून गेली. एकाच बैलाला घेऊन त्यांनी धान्याचं पोतं ठेवलेलं आहे आणि चाललेले आहेत. आणि सदैव रामकृष्ण हरी मंत्रामध्ये व्यज्ञ असणारे, व्यस्त असणारे इतर व्यापारी म्हणायचे, अरे काय ह्याची कटकट. एकदा त्यांनी तुकोबारायांना एकटं सोडलं, भर जंगल, आणि त्या जंगलामध्ये तुकाराम एकटेच. अंधार पडलेला, हिंस्र प्राणी बाहेर येऊ लागले. तुकोबारायाला काळजी वाटू लागली की आता मी गेला आणि रस्ता भटकले, ते कुठं जायचं काय समजेना. अंधार पडलेला होता, कुठं जाऊ. मग पांडुरंगाचा ध्यान केला, पांडुरंगाने हाक मारली आणि एक वाटसरू तिथं पांडुरंगाने वाटसरूचं रूप घेतलं, तिथं आले. म्हणजे अरे असा रस्ता अडून काय बसलाय तुकोबा. म्हणजे हो मला काही समजेना कुठं जायचं ते. आणि मग पांडुरंग म्हणजे चल माझ्या बरोबर. आणि पांडुरंगाच्या अंगातून येणाऱ्या तेजामुळे रस्ता प्रज्वलित झाला आणि तुकोबाराया त्यांच्या पाठीमागे चालू लागले. इंद्रेणाच्या काठी आले तर तिथं महापूर आलेला आहे. जाणार कसं ते म्हणजे तुकोबा इथंच थांब जरा, आलोच. गेले, सुदर्शन काढलं आपलं. सुदर्शनने लगेच वाट तयार केली आणि इंद्रायणाच्या पलीकडे देवगाव मध्ये ते पोहोचले कसे बसे. तिथं पोहोचले की सर्व आतापर्यंत तुकाराम महाराज कर्जबाजारी झाले होते. जे सावकार होते ते कर्जबाजारी झालेले आहेत. म्हणजे की उधारी तुमच्या पत्नीने भरपूर केलेली आहे. काय आणले का तुकोबा. पावसामध्ये सगळंच गेले वाहून. सगळे हसू लागले, अरे हा मूर्ख कसा आहे, याला काही येत नाही. आवडीही नाराज झाली. पुन्हा आवडीने एका सावकाराकडे जाऊन 200 नाणी घेतली. म्हणजे काहीतरी उपाय. म्हणजे तुकोबा आता या वेळेला तुम्ही काही चूक करायची नाही, की मी कसं तरी पुंजी जमवलेली आहे, तुम्ही हे घ्या आणि वापरा नाही. त्यावेळेला ते भाले घाट येथे बिठाचा व्यापार करायला निघाले. भाले घाट वरती आले. खूप सुंदर असा त्यांनी व्यापार केलेला आहे. आणि तिथं व्यापार केल्यानंतर त्यांना पाहिलं की भाले घाटावरती त्यांनी नंतर मग गुळ घेतला, गुळाचा व्यापार केला, भरपूर धनराशी जमा झाली. पुढे आले तर पाहिलं की एक ब्राह्मण आहे, अत्यंत दीनहीन अवस्थेत होता, कपडे जीर्ण झालेली आणि खूप काबाड कष्ट करत होता. बोलो श्री सीताय गौर सुंदर भगवान की. आणि त्यांना पाहिलं, आता वैष्णवांचं हृदय असं असतं की दुसऱ्यांचं दुःख पाहत नाही. पहिली कर्ज खाती बुडवून दिली होती, आता त्यांच्याकडे जी धनराशी होती त्यांनी विचारले, काय रे बाबा तुझी समस्या आहे. म्हणजे माझ्यावर या सावकाराचं 300 नाण्यांचं कर्ज आहे, त्यातली 50 नाणी मी गेली 10 वर्ष फेडतोय, आता 250 नाणी राहिलेली आहेत. तुकाराम महाराजांना जेवढं धन होतं सगळं दिलं. हे म्हणजे आणि त्याला कर्ज मुक्त करून टाकला. आता इकडं पांडुरंगाला काळजी की आवडीनं 200 रुपये कसं कसं जमवून दिलेले आहेत. तिथं पांडुरंगाने रूप बदललं आणि पोहोचले देहू गावात. आणि सर्वांचे सावकार जे होते सर्वांचे उधारी देऊ लागले. तुकोबांनी मला पाठवलं, मी त्यांचा सेवक आहे, हे घ्या. सगळ्यांना दिलं आणि वरून एका सावकाराला सांगितलं, हे 5 ना मुद्रा घे आणि आवडीला देऊन ये. म्हणजे तुम्ही जावा की. म्हणजे नाही मी नाही जाणार, कारण ती नाराज होईल, मला तुकोबांनी पाठवलेलं आहे. मग ते 5 नाणी घेऊन आवडीकडे देण्यात आली. आवडी खुश झाली. तुकोबा माघारी आले. म्हणजे आता आवडी बोलणारच आहे आपल्याला, पण असो आवडी खुश. आणि पहिलेच तिला सगळं कर्ज नील केलेलं आहे, सर्व धनसंपदा मिळालेली आहे. तर भगवंत अशी आपल्या भक्ताची काळजी घेत होते. एकदा तुकोबांना सांगितलं की आता मिरचीचा व्यापार करा, म्हणून कोकणामध्ये निघाले. ते 3 गोण्या मिरच्याच्या घेतल्या आणि हरिनाम घेत 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 आले. एक शिवजीचं मंदिर होते, तिथं बाजारपेठामध्ये बसले. आता तुकोबांचा व्यवहार पहा कसा. बसले आणि विचारले, काय भाव दिला बुवा. म्हणजे तुम्ही द्याल ती, असे व्यापार आहे, तुम्ही द्याल ती मी घेईन. मग एक बाई आली, तिनं 1 शेर तांदूळ दिलं आणि मिरच्या पाठीवर घेऊन गेली. मग त्यांनी पाहिलं की अरे तिथं फार स्वस्त मिळतात. मग दुसऱ्या आल्या, बायका येऊ लागल्या हळूहळू, कसे दिलं बुवा, तुम्ही द्याल ते. आणि बायकाची सवय असते जरा थोडस एक्स्ट्रा घ्यायची, अजून 2 टाका वाढवून द्यायला. तर मग ते बायका म्हणायचे की आम्हाला थोडे, तुला घ्या तुमच्या हाताने घ्या. मग काय पाठीच्या 2 पाट्या घेऊन जायच्या. अशा करत करत पहिली गोणी संपली. गावामध्ये वार्ता पसरली, दुसरी गोणी संपली. मग एक दुष्ट व्यक्ती होता, त्याला समजलं. तो धावत आला, म्हणला की अरे एवढ्या स्वस्त मिरच्या मिळतात. आणि नंतर तो लोकांनी असं करायला लागले की येतो हा पैसे घेऊन, उधारीवर ठेवा, जरा मांडून ठेवा. तर जवळजवळ सर्व मिरच्या त्यांना एका व्यक्तीनं 1 शेर तांदूळ दिलेलं, दुसरीने 1 6 नाणी दिली, एवढीच पुंजी. बाकी सर्व मिरची उधारीवर विकल्या गेल्या.
आणि एक गोणी राहिली ती तो दुष्ट व्यक्ती आली म्हणा आमचं कुटुंब फार मोठं आहे, संपूर्ण बोरीच घातली आपल्या पाठीवरती निघाला. गेला तुकाराम म्हणजे अरे ते गोणी तर देऊन जा, नाही गोणी पण लागायची मला, आणि गेले घेऊन. तुकाराम मला इथे प्रसन्न म्हणजे आज फार सुंदररित्या संपलेला आहे, लवकर संपला आपला. जशी एक शेर तांदूळ मिळाले तरी शिजत ठेवले म्हणजे आता काहीतरी बनवूया खाण्यासाठी. पांडुरंगाला काळजी. पांडुरंग म्हणजे अरे तुकोबा कसं चालायचं असेल, घेतलं रूप प्रत्येकाच्या दार लागले. हा तुकोबांची कोण निर्णय घेतले ना, तू कोण रे बाबा, मी विठू त्यांचा सेवक आहे, काय पाहिजे, मिरच्याचं पाहिजे. ते नाही प्रेमाने दिले, प्रेमानं वगैरे काही नसतं, व्यवहार एका ठिकाणी प्रेम एका ठिकाणी. हा तर तुमच्याकडे पौशर मिरच्या घेतल्या तुम्ही आणि ते अगदी अचूक परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात राहणारे होते. प्रत्येकाने हा तुम्ही 1 किलो घेतल्या होत्या, तुम्ही 2 किलो, तुम्ही अर्धा किलो, आणि सगळ्यांकडून उधारी वसूल करू लागले. आणि शेवटी ते म्हणले की आता या दुष्ट व्यक्तीकडे यायचं. तर या दुष्ट व्यक्तीकडे त्यांना माहित होतं की हे असं ऐकणार नाही. त्यांनी आपल्या बरोबर एक रस्ती घेतली आणि गेले. म्हणले की तुझ्याकडे तू एक गोणी आणलेले पैसे दे. म्हणजे नाही तुकोबाने असेच प्रेमाने दिले. म्हणजे प्रेम वगैरे काय नाही, दे. वाद घालू लागला. म्हणलं नाही दिलं तर हा गळ फास लावतो आता मी येते. म्हणलं अरे बाबा नाही, म्हणजे मिरच्या घेऊन जातो. म्हणजे मिरच्या नको, मला पैसेच पाहिजेत. तू विकत आणलेत ना, एकदा आणलं म्हणजे आता पाहिजे. मग गावकरी जमा होऊ लागले आणि ह्याच्या दुष्ट व्यक्तीची दुष्टता पाहून त्यांनी त्याला बेदम मारलं आणि कसं तरी मग त्याला पैसे दिले. मग विठोबानी सर्व पैसे घेतले आणि तुकोबा राहील आले म्हणजे हे घ्या तुमची उधारी. तू कोण रे बाबा? अहो म्हणजे मी इथं पाहत होतो तुम्ही विकत होता ते, तुमचे सर्व उधारी आलेली आहे. काय बनवत आहे? प्रसाद चालाय माझा भाऊ, मला पण बनवा. मग विठ्ठल बसले तिथं, तुकोबारायाने चांगला प्रसाद बनवला होता. आणि पाठीमागे कोणाचं मंदिर आहे? शिवजींचं. आता भोलेला थांबतील का? त्यांनी पाहिला ते दोघांची फिस्ट चालली आहे, म्हणजे मी पण येतो आणि तिसरे ते पण आले आणि तिघांनी मिळून तिथं सुंदर असा प्रसाद घेतलेला आहे. तर भगवान अशी आपल्या या भक्ताची काळजी घेत होते. म्हणून म्हणतात अननयस्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्योपेक्तानां योगक्षेम महामेहाम. हे भगवान म्हणतात की मी माझ्या भक्ताची अशी काळजी घेतो, अशी काळजी घेतो की जे त्याच्याकडे नाही ते पुरवतो आणि जे आहे त्याचं रक्षण करतो. आणि हे आपण तुकारामजींच्या जीवनावरून पाहतो. काय पाहिजे हो? केवळ विश्वास पाहिजे. अवश्य रक्षिले कृष्ण रक्षेती इति विश्वास. ही शरणागतीची लक्षण आहे. ही शरणागती आपल्या हृदयामध्ये असेल तर भगवंत आपली पूर्ण काळजी घेतात. ही त्यांचं वचन आहे भगवद्गीतेमध्ये. परंतु आपण बाकी सर्व गोष्टींचा आश्रय घेतो, केवळ त्या पांडुरंगाचे शरण सोडून. आपण LIC पॉलिसीचा आश्रय घेतो, आपण नोकरीचा आश्रय घेतो, सर्व गोष्टीचा आश्रय घेतो, परंतु त्या खरा आश्रय आहे तो सोडून देतो. परंतु हे होत असताना आता तुकाराम महाराजांना काळजी वाटू लागली. अरे हे विपरीत घडतंय. मी पांडुरंगाची सेवा करायची तर पांडुरंगच माझी सेवा करत आहेत, हे चुकीचं आहे. असं नाही घडलं पाहिजे. मला भगवंताच्या सेवेमध्ये रत राहायचे. मी पाहतो की हे वारंवार येत आहेत आणि माझी मदत करत आहेत. त्यांना काळजी वाटू लागली आणि मग त्यांनी ठरवलं की आता काही नाही. ते भामचंद्राच्या डोंगरावर जाऊन बसले आणि तिथं ते सांगतात सद्गुरु राया कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जना ठेविला कर. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पून मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र धन्य राम कृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तर भगवंताच्या कृपेमुळे आता त्यांना गुरुची प्राप्ती झाली. तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरु राया कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. माझ्या गुरुची मला सेवा करता आली नाही, स्वप्नामध्येच मला त्यांनी दीक्षा दिलेली आहे. सापडले वाट जाता गंगा स्नान. मी गंगा स्नानाला जात होतो आणि तिथं कोण सापडले? माझे गुरु सापडले. त्यांनी माझ्या मस्तकावरती त्यांचा हात ठेवलेला आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. परंपरा कुठे सांगितली? राघव चैतन्य केशव चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र धन्य केला रामकृष्ण हरी. मंत्र दिला त्यांना कोणता? रामकृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आता इथं एक प्रश्न येतो की तुकाराम महाराजांना
जी दीक्षा झाली तर आपले काही गोडी म्हणतात की चैतन्य महाप्रभूंनी त्याला स्वप्नामध्ये आदेश दिला. आता त्यांचे गुरु कोण, ही संभ्रमण आहे कारण की स्वप्नामध्ये झालेलं आहे. तर गुरु कसा ओळखायचा हो? एखाद्या शिष्याचा शिष्य कसा आहे त्याच्यावरून गुरुची परिचय होतो. बाप जैसा बेटा, नाही ना. बेटा काय आहे कसा कळतो? बापावरून आपल्याला समजतो. तर शिष्याचं आचरण कसं आहे ते दाखवतो की त्याचे गुरु कसे असणार आहे. मी पूर्वी जेव्हा नवीन इस्कॉन मध्ये आलो होतो ना त्यावेळेला वरिष्ठ भक्तांची चर्चा चालायची की आपल्याला लगेच लोक ओळखतात, म्हणतात आर यू डिसायपल ऑफ राधानाथ स्वामी महाराज. का बरं? नाही नाही तुमच्याकडे पाहिले की समजतात. का? कारण की महाराजांचे जे गुण आहेत महाराजांना श्रवण करून त्या शिष्यामध्ये तसे देतात. तर तुकाराम महाराजांचं जर पाहिलं, मी विचार करत असताना मला वाटलं की जाता गंगा स्नानाला म्हणतात. महाराष्ट्रामध्ये कुठं गंगा आहे? गंगा तर पश्चिम बंगालमध्ये आहे. मग चैतन्य महाप्रभू गुरु असलं. केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. केशव भारतीकडूनच सांप्रदायिक दीक्षा महाप्रभूंची झालेली आहे. त्यामुळे केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. एक दुसरा पुरावा तयार होतो की तुकाराम महाराजांचे गुरु कोण असले पाहिजेत? महाप्रभू असले पाहिजे. बाबाजी आपले सांगितले नाम. बंगालच्या लोकांना बंगाली बाबा म्हणतात, बाबाजी म्हणतात, संन्यासीला बाबाजी म्हणतात, बंगाली बाबा असं म्हणतात. म्हणून महाप्रभू असण्याचं हे गुरु हे तिसरं प्रमाण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रमाण त्यांचे अभंग. जे महाप्रभूंनी सांगितले तेच त्यांनी सांगितलेले आहे. खायते सुटते जागते सोते म्हणलेले आहेत. यथा तथा नाम लो सर्व सिद्धी होय. महाप्रभू आमचे तुकाबाबा म्हणतात नाम घेता उठा उठी. तर त्यांचे शिकवणी आणि या शिकवणी जर मॅच केल्या तर आपल्या संप्रदायामध्ये म्हणजे जी गौडी संप्रदायामध्ये तिथंच तुकाराम महाराजांचा दीक्षा किंवा त्यांचं अटॅचमेंट दिसते आपल्याला. आता गुरु मिळालेले आहेत आणि तुकाराम महाराजांना गुरु मिळाल्यानंतर आता भगवत प्राप्तीची आस लागली. आणि आस लागल्यानंतर ते चिंतन करू लागले. दिवस रात्र ते चिंतन करत बसायचे. आणि भगवंतांच्या नामाचा एकदम पूर्णपणे. आणि एक दिवशी तिथे एक मोठा सर्प आला आणि त्या सर्पाने तुकोबांना विटोळे घातले. तुकाराम महाराज तसे ध्यानस्थ आहेत. आणि अचानक एक आकाशवाणी झाली की पहा ते वैकुंठपती तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणाले की ते वैकुंठपती आहेत, कोणतंही रूप धारण करू शकतात. मग त्यांनी या सर्पाचं रूप धारण केलं. ज्या रूपावर माझं प्रेम आहे, ज्या रूपाचं मी ध्यान करतो, जे रूप मला आवडतं तेच रूप पाहण्याची माझी इच्छा आहे असं ते म्हणाले. आणि म्हणून त्यांनी डोळे उघडले नाही. आणि भगवान त्यांच्या या निर्धारावरती प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तेच रूप तुला पाहायचे ना तुकोबा, तर तेच रूप मी तुला दाखवतो. आणि मग भगवान एक सुंदर रूपामध्ये पांडुरंगाच्या वेशामध्ये प्रकट झाले. कानामध्ये मकर कुंडल घातलेली आहे, वैजयंती माला धारण केलेली आहे, तुळशी हार गळ्यामध्ये घातलेली आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी त्यांना पाहिलं आणि त्यांनी काय म्हणायला सुरुवात केली. तो जो अभंग आहे जग प्रसिद्ध अभंग त्यांचा त्यांनी सुरुवात केला. सुंदर ते ध्याना उभे
श्रवाणी मकर कुंडले तळपाती श्रवाणी मकर कुंडले तळपाती श्रवाणी श्रवाणी मकर कुंडले तळपाती
अभंग नाही तर त्यांचे हृदयाच्या भावना त्यामध्ये आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला ते अभंग आपण गातो ते आपल्या हृदयाला स्पर्श करतात, आपल्याला अनुभूती देतात की भगवंत आहेत. त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये भगवंताचा साक्षात्कार आपल्याला जाणवतो. का? कारण ते केवळ भाव गीते नाहीत तर त्याच्यामध्ये तुकोबारायांचं प्रेम संचारलेलं आहे. आणि इथं तुकोबाराया जेव्हा आले नाहीत, अनेक दिवस ते भामचंद्र डोंगरावरती बसलेले आहेत, त्यावेळेला त्यांचे भाऊ कान्होबा त्यांना शोधत आले, तुकोबा कुठं आहे. आणि त्यांनी पाहिलं की इथं एक अद्भुत दृश्य, तुकाराम महाराज हे पांडुरंगाच्या साक्षात मांडीवरती बसलेले आहेत. पांडुरंग त्यांना गोंजरत आहेत आणि वार्तालाप चाललेला आहे सुंदर असा. कान्होबांनी दंडवत प्रणाम केलेला आहे. आणि नंतर पांडुरंग म्हणा की हे तुकोबा वर माग, मी फार प्रसन्न आहे तुझ्या भक्तीवरती, काय वर पाहिजे तुला. तर तुकोबांनी काय मागितलं, जे आजपर्यंत सर्व भक्तांनी, जे आजपर्यंत साधू संतांनी मागितलं आणि जे आपणही मागितलं पाहिजे. तर हे जे आचार्य असतात ते दाखवून देतात की आपण भक्ती कशी करायची. जर पांडुरंग समोर आलेच येता कदाचित तर आपण काय मागितलं पाहिजे. आणि जेव्हा पांडुरंगाने विनंती केली की माग तुकोबा तुला काय पाहिजे, ते काही मागू शकत होते. एवढी दरिद्रता घरीमध्ये होते, मुलाबाळांना खायला मिळत नव्हतं, लोक त्यांचा हेटाळणी करत होते. पण पांडुरंगाने काय मागितलं, तुकोबांनी काय मागितलं पांडुरंगांना, ते म्हणाले सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाव, देही माझ प्रेम सर्व काळ, विठू मावलिया हाची वर दे ग, संचारुणी राहो हृदय माझे, तुका मने काही न मागे आणिक, तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. काय मागितलं होते ते पांडुरंगा, तुझ्या चरणावरती सर्व सुख आहे. आणि त्या चरणांची सेवा जन्म जन्मांतर अनेक जन्म घ्या लागले तरी चालतील, पण तुमच्या चरणांची सेवेपासून मला विलग करू नका. तुमचं रूप एवढं गोड आहे, तुमचं नाव एवढं गोड आहे, ते रूप नाव मला घेत राहायचंय, हे नाथ मला तेच द्या. आणि मग पांडुरंगाने त्यांना ती प्रधान केली प्रेमा भक्ती. हृदयामध्ये प्रेमा भक्तीचा संचार झालेला आहे. आणि तुकोबाराया पुन्हा आपल्या या भौतिक जगामध्ये आलेले आहेत. या भामचंद्र डोंगरावरती त्यांची तपस्या चालायची. आज ही तिथं ती गुहा आहे जिथं तुकोबारायांना भगवंताचं दर्शन झालं. तिथं ते पादुका पण आज आपल्याला पाहायला मिळतात. तर तुकोबारायांनी ही विनवणी केली आणि नंतर त्याचा उपक्रम झाला. काय, रोज भामचंद्रावर दिवसभर बसायचं, तपस्या करायची, संध्याकाळी याचं कीर्तन करायचे, लोकांना प्रबोधन करायचे, सर्वांना सांगायचे की हरीची भक्तीमध्ये संलग्न व्हा, हरीचं नाव घ्या, या प्रकारे त्यांना सांगायचे. आणि लोक म्हणायचे की ठीक आहे, पण संसार कसा चालणार. मग एक शेतकऱ्याने त्याला जबाबदारी दिली, म्हणजे माझं शेत राखतो का तुकोबा. ठीक आहे राखीन. आणि बसले जाऊन शेतावरती आणि पक्षी येऊ लागले. पक्षी आले हाकलायचे नाही, म्हणजे या या या. ही लोक आली का नाही की सगळे घेऊन जातात, तुम्ही तुमच्या पोटापुरतच घेता, पोट भरून खा. आणि भजनामध्ये दंग, भजनामध्ये मग्न राहायचे. 1-2 महिन्याने शेतकरी आला, पाहतो तर सगळं शेत कणसाला दानच नाही. ओरडला, म्हणला की अरे हे काय केलं, माझं सर्व पीक वाया घालवलंस तू. ते म्हणले मी कुठं घालवलो, सर्वांचा अधिकार आहे. तुमचा एकट्याच आहे, सर्वांचा अधिकार आहे. म्हणजे अरे त्यांनी पंचायत बोलवली, म्हणले की या तुकोबाचं घर लिहून पाहिजे मला रोज प्रत्येक वर्षी 2 खंडी अन्न होतं तिथं तयार. जर तेवढं झालं तर ठीक, ना त्याचं घर माझ्या नावावर करा. आवडीला टेन्शन आलं, म्हणजे याला एकमेव घर होतं मंगळाच्या कृपेनं राहिलेलं शिल्लक, तेही घालू या बाबांना. काय करायचं आता, काळजी कुणाला, पांडुरंगाला.
आणि मग धान्य निघालं. एक नाही, दोन नाही, 17 खंडी धान्य बैलगाड्याच्या राशीच्या राशी वाहून जाऊ लागल्या. पंचायत म्हणलं की हे 2 खंडी तुझं धान्य घे, बाकीचं तुकोबा राहायच्या घरी जाऊ द्या. तुकोबा म्हणजे मला कुणाचं काही नको. तिथं आवडीने तयारी केली होती, पण घर आलेले सर्वांना पाठवून दिलं. महलची पाटील म्हणून त्या गावचे पाटील होते, त्यांनी ते धान्य त्यांच्या घरामध्ये जमा करून घेतलं. तुकोबाने काही घेतलं नाही त्यातलं. आता तुकोबारायांची भक्ती एकदम गाढी झाली होती आणि या गाड्या भक्तीमध्ये त्यांनी ठरवलं की मंदिर बांधायचं, जे जीर्णोद्धार करायचा मंदिराचा आपल्या पूर्वजांच्या. आणि पैसे कुठे आहेत, हातामध्ये फावडा घेतलाय, गोदर घेतलेली आणि एकटेच लागले मंदिर बांधायला. काळजी कुणाला? एकालाच वाटते काळजी कुणाला? उद्या पण आवाज आला, काळजी कुणाला? पांडुरंगाला काळजी असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पांडुरंगाला काळजी लागली. पांडुरंगाने गेले स्वप्नामध्ये महलची पाटलांच्या मध्ये, अरे ते जे तुकोबारायांचं धान्य ठेवले का नाही तू, ते सर्व विक. तुकोबाने तिथं मंदिर बांधायला सुरुवात केलेली आहे, ते जाऊन धान्य राशी त्यांना दे. आणि त्यांनी पाहिलं तर खरोखर तुकाराम महाराज मंदिर बांधायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सर्व धान्य विकलं. गावकऱ्यांना सांगितलं की तुकोबाने मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे. सर्व गावकरी पैसे घेऊन आले की हे घ्या तुकोबा, आणि सुंदर असं मंदिर निर्माण झालं. आता हे मंदिर तर निर्माण झालं, पैसे सर्व संपलेले आहेत. आता भगवंतांना अभिषेक करायचे आहे, भंडारा घालायचे आहेत. पैसे कुठे आहेत? काळजी कुणाला? पांडुरंग ते शेतकऱ्याच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की हे बाबा, तुकोबाने तुझं शेत राखलं होतं, आठवतं का? आणि तू त्याला मनभर दान दिला होता, ते कुठं दिले? ते धान्य घेऊन ये. आणि बघ ते महलची पाटलांना मध्ये सांगितलं. मग दोघं एकत्र म्हणजे आज आम्हा दोघांना एकच स्वप्न पडलं. आणि मग त्यांनी ते धान्य आणून दिलं आणि मग भंडारा झाला, मोठा उत्सव झाला. आणि तुकोबारांच्या त्या देहू गावामध्ये सर्व पंढरीनाथांचा जय जयकार झाला. आणि आता तुकोबाराम महाराजांनी प्रबोधनाला सुरुवात केली होती. शेवटची 5 मिनिटांमध्ये आपण कथेला विराम देऊ. आणि इथं ते सांगत होते, लोक म्हणाले आमच्याकडे वेळ नाही हो भक्ती करायला. म्हणतो ना आपण, कारण देतो, पाऊस भरपूर झाला म्हणून आम्ही येत नाही, गाडी पंक्चर झाली म्हणून येत नाही, घरामध्ये पाहुणे आले म्हणून येत नाही, भारत पाकिस्तान भारत आफ्रिका मॅच आहे म्हणून येत नाही. अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. परंतु हरिकथा श्रवण करण्यापेक्षा मोठं भाग्य काय असणार आहे? ते धन संपदा सोडून आपण बाकीच्या गोष्टीमध्ये राहतो. तुकाराम महाराज तुमच्याकडे वेळ का नाही? नसू द्या. मी कुठं म्हणतो की वेळ द्या. तुम्ही काय करावं? भगवंतानी काही मागितलं नाही म्हणले. ते म्हणले की एक काम करा, तुम्ही फक्त पांडुरंगाचं नाव घ्या. कसं घ्या? नाम घेता उठा उठी, हय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, उठताना कृष्ण म्हणा, उठताना कृष्ण म्हणा, उठता बसता कृष्ण 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 कृष्ण, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. नाम घेता उठा उठी, नामा परतीना साधन सोपे. म्हणजे अरे अवघड काय आहे? कारण नामापती साधन सोपच नाही. जे तू करीतो आणि काही, जे तू करीतो आणि काही, ऐसा लाभ बांधा गाठी. सर्वोत्तम लाभ काय आहे? ऐसा लाभ बांधा गाठी, विठू पायी पडे मिठी, विठू पायी पडे मिठी. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, हा कारुणी सांगे तुका. अच्छा, आपण हकारतो कुणाला? कुणाला बोलतो? झोपलेल्या माणसाला किंवा दूर असणाऱ्या माणसाला हाकारून सांगतो ना, अहो ऐकलं का, उठा, आहे ना. कुणाला झोपलेला आहे तर हे सर्व जनसमुदाय झोपलेला आहे, त्यांना जागृत करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, हा कारुणी सांगे तुका, हा कारुणी सांगे तुका, हा कारुणी सांगे तुका. काय? नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो
लगे सायास जावे वनांतरा सुखे येत घरी नारायणा ठाईचे बसूनी करा एक चित्त आवडी अनंत आडवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा नाम हे घ्यावे सर्व काळ याहुनी अनेक नाही पैसादन वाहतो आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो येथे घेतो धनी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरी नारायणा एवढं सोपं आहे केवळ नाव घ्यायचे कलियुग केवळ नाम आधारा या कलियुगामध्ये आपले दोन हात दिलेले आहेत ते वर करायचे आणि पुकारायचे भगवंतांना हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे जर आपल्याकडे असेल तर पांडुरंगाला रुजवणं फार सोपं आहे केवळ भगवान भक्तीचे भावनेचे भुकेलेले आहेत हे तुकोबाने आपल्या अभंगातून हे सर्व शिकवलेलं आहे आणि शेवटी पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्यांनी संत नामदेव संत एकनाथ जनाबाई यांच्या अभंगांचा गीता भागवतचा सखोल अभ्यासाला सुरुवात केली आणि हा अभ्यास एवढा गाढा केला आणि त्यानंतर जे त्यांनी समाज प्रबोधन केलं त्यानंतर जे त्यांचं वैकुंठ गमनापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्याला जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला आपण इथं तो दुसरा भाग घेऊया तर असे हे संत तुकाराम महाराज आहेत जे जनजनांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत त्यांच्या प्रती आपली जर खरी भक्ती दाखवायची असेल पांडुरंगाची तर त्यांनी दिलेल्या शिक्षांचा आपल्या जीवनामध्ये उतरवल्या पाहिजेत साधे सोपं भक्ती दिलेली आहे नाम घ्यायचं आहे पंढरपुरामध्ये पंढररांगाचं दर्शन करायचं आहे प्रभूजींनी फार सुंदर असं तिथं वारीचं नियोजन केलेलं आहे तर माझी विनंती राहील की आपण म्हणतात की जीवनामध्ये एकदा तरी एक वारी तरी करावी आणि अशा शुद्ध भक्तांच्या बरोबर वारी करणे इस्कॉन मध्ये ही प्युरिटी इज द फोर्स प्रभुपाद म्हणायचे की इस्कॉनची ही विशेषता आहे की इथं फार शुद्धता आहे 4 नियमांचं पालन करणारे लोकांच्या बरोबर 16 माळाचा जप करणाऱ्या लोकांच्या बरोबर अशा या संघामध्ये ही वारीचं सौभाग्य लाभणे फार दुर्मिळ आहे 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 10 दिवस जेवढं जमेल या वारीमध्ये तुमचं सहकार्य दाखवा पायी चाला थोडं काय जमल ती सेवा करा पांडुरंगांना प्रसन्न करा आणि या जीवनाचा एकमेव उद्देश आहे की भगवंतांना प्रसन्न करणे ती प्रसन्न झाले तर मग काही उणे नाही काही उणे नाही तर हे असं बोलून आपण आपल्या या कथेला विराम देऊया काही चुकलं असेल काही असेल तर क्षमा असावी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम पांडुरंगाच्या चरणी दंडवत प्रणाम बोलो पंढरीनाथ महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री प्रभुपाद की जय जय गौर प्रेमानंदी हरे कृष्णा फार फार धन्यवाद